मला म्हणजे सांगायचं एवढं होतं की बस हॅपी हॅपी आपण पण कधी घेईल मी आणि घेऊन घेऊन करता करता एक दिवस असाच निघून हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? कालचं काम जिथे सोडलं होतं ना मी, आजचा व्हिडिओ तिथूनच सुरुवात करते. आणि हा सगळा पसारा काल रात्री असाच पडून होता, कारण आवरून पण काही फायदा नव्हता. मला माहिती होतं की हे जे सगळं माती वगैरे आहे ना, त्याला मला ऊन पण दाखवायचं आहे, म्हणजे ती माती मला नवीन यूज करता येईल. सो म्हणून मी राहू दिलं होतं. आणि आता मी ना सगळं जे आहे ना, माती थोडी मोकळी पसरवून देईल बाल्कनीमध्ये. आणि मग त्यानंतर जे आहे ना, थोडी जेव्हा सावली येऊन जाईल ना, तेव्हा मी बाल्कनी सगळी क्लीन करून घेईल. कारण की सकाळचं जरी ऊन असलं ना, पण खूप चटकेदार असतं ते, त्यामुळे मला काही हिंमत नाही आहे एवढ्या उन्हामध्ये बाल्कनी क्लीन करण्याची. आणि म्हणजे पूर्ण पाणी आणून जे आहे ना, सगळं वॉश करून घ्यावं लागेल. तर बघा, मोगरा वगैरे पण घेऊन आली होती मी. आणि मी खूप स्टार्टिंगला मोगरा ग्रो केलेला होता एक वेळा, पण आम्ही मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा मी इथेच त्याला ठेवून गेली होती. पण 1.5 वर्षानंतर जेव्हा रिटर्न आलो तेव्हा तो काही भेटलाच नाही आम्हाला. तर त्यानंतर आता मी जे आहे ना, म्हणजे इतक्या वर्षानंतर मी पहिल्यांदाच आता मोगरा घेते. तर बघूयात आता कसा काय ग्रो होतो. जास्त एक्सपिरियन्स नाही आहे मला त्या बाबतीत, पण जसा चांगला काहीतरी छान मस्त फुलं यायला लागली तर मग तुमच्यासोबत टिप्स ज्या आहेत त्या शेअर करते. आणि आज जे होतं ना, मशीनला सकाळीच मी सगळ्या डोअर मॅट्स ज्या पण होत्या ना, त्या सगळ्या वॉश करून टाकल्या होत्या. म्हणजे मला असं वाटतं की डोअर मॅट्स मशीनमध्ये वॉश करणं इझी आहे. मी क्विक सायकल असते ना, त्याच्यात लावत असते. पण काय होतं, ते फक्त गोल गोल फिरून त्यामधली बरीचशी धूळ निघून जाते. म्हणजे तरी 90% तरी मला वाटतं की डोअर मॅट छान क्लीन होऊन जातात. पण हीच डोअर मॅट जर आपण छान खाली बसून ब्रशने घसून काढली ना, तर खूप छान मस्त क्लीन होते मग. पण काय होतं की वेळेची कमतरता असते आणि मशीन आहे त्याचाही उपयोग झाला पाहिजे. सो कधी कधी वाटतं की चला जाऊ दे, काय करूयात असंच, टाकून देते मग मी मशीनला. आणि हे सगळं घरातली बाकीची कामं आवरता जे होतं ना, बरोबर बाल्कनीतलं ऊन पण थोडं थोडं कमी झालं होतं. आणि मग त्यानंतर मी जे आहे ना, पूर्ण बाल्कनी अशी क्लीन करून घेतली. जी पण माती व्यवस्थित मी गाळून घेत असते माती, कारण बऱ्याच वेळा काय होतं की जी नर्सरीची माती असते ना, त्यामध्ये खूप जाड खडे असतात. तर मग मी एक गाळणी ठेवली, मी त्याच्याने गाळून घेते आणि मी कुंड्यांमध्ये भरून ठेवली. आणि आता उन्हामध्ये 2-4 दिवस अशीच पडू देईल तिला. आणि जे काही नवीन आणलेले प्लांट्स होते ना, तर ते अशा पद्धतीने इथे ठेवलेले आहेत. सो म्हणजे इझी, मी जास्त जे आहे ना, खूप विचार करून असे प्लांट्स घेतले नाही. मला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये सदाफुली खूप छान ग्रो होते. आणि मोगरा जो असतो म्हणजे तो पावसाळ्यात पण छान त्याला फुलं येतात आणि उन्हाळ्यात पण येतात. म्हणून म्हटलं 2 सीझन जे आहे आपल्याकडे छान आपल्याला फ्लावरिंग जी आहे ती मोगऱ्याची घेता येईल. सो म्हणून मी मोगरा घेतला होता. आणि आता जे आहे ना, म्हणजे सकाळी काही ब्रेकफास्ट वगैरे केलेला नाही आहे, कारण पियाला जे आहे ना, आज तिला स्टडी लीव आहे. त्यामुळे मग आरामशीर थोडं उठणं वगैरे झालं होतं. मग त्यामुळे मी ब्रेकफास्ट स्किप केला आणि म्हटलं फ्रीजमध्ये 2-3 किवीज पडलेले आहेत, तर त्यानेच जो आहे आज ब्रेकफास्ट वगैरे करूया. तसं सकाळी चहा आणि बिस्किट वगैरे पाव खाऊन झालेला आहे. पण तरी म्हटलं चला आता हे मस्त जे आहे छोटासा का ब्रेकफास्ट असेल ना, तर हा करूया. एक गंमत सांगते मी तुम्हाला असं, आणि मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच लोक असं करत असतील. सो गोष्ट अशी झाली की ही किवी गेल्या 2-3 दिवसापासून पियाचे पप्पा मला सांगताय की ती कट करून घे आणि खाऊन टाकूया. पण काही इच्छा नसते, काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे झालेला असतो, मग राहूनच जाते आणि खाऊयात असं म्हणून पण लक्षात राहत नाही नंतर. पण आज जेव्हा मी तिला खायला घेतली ना, तेव्हा एक ना त्यातून खराब झालेली होती. आता म्हटलं बापरे, आता यांना सांगितलं की अरे एक खराब झाली आहे. मग मी असं डिसिजन घेतलं की त्यांना न सांगता तिला कचऱ्यात टाकून देऊया. आणि जे आहे ना, एकच जे आहे ती शेअरिंग करून खाऊया. म्हणजे काय होतं की घेतानाच ते मला सांगत होते की किवी काही घेऊ नको, आपण बरेचसे फ्रुट्स घेतले, पण मी हट्ट करून ती किवी जी आहे ना, त्या घ्यायला सांगितली होती. आणि ती आता अशी खराब झाली. ती पण त्यांनी मला बऱ्याच वेळा आठवण करून दिली की काढ ती आणि खाऊयात म्हणून. आणि आता आपल्यामुळे असं झालं आहे म्हटल्यावर समजूही द्यायचं नाही समोरच्या व्यक्तीला काय घरामध्ये काय गडबड झालेली आहे. आणि तिचा म्हणजे तपासही लागता कामा नाही डायरेक्ट कचऱ्यात. तर म्हणजे असं तुमच्यासोबत पण होतं का मला सांगा. म्हणजे गोष्ट काय असते की साधी गोष्ट आहे. म्हणजे आता तशी सिच्युएशन आपण बघायला गेलं की त्यांनी आठवण करून दिली आणि आपण आणली नाही. म्हणजे रिकामा वेळ होता, आपण आणली नाही अशी ती गोष्ट नसते. आपण म्हणतो की खाऊयात, किंवा मग तेव्हा आपण काहीतरी कामात असतो, मग आपलं दुर्लक्ष होऊन जातं आणि आणलं जात नाही. आणि मग असं खराब झालं, त्याला फक्त आपण मला असं वाटतं की आपण जिम्मेदार नसतो.
कारण फक्त आठवण करून देणं आणि ती गोष्ट फ्रीजमधून काढून आणून देणं यामध्ये खूप फरक असतो. पण ते आता समजावून सांगणं आणि ते भांडणीमध्ये काही अर्थ नसतो. त्यापेक्षा जाऊ दे, भांडणीला विषयच मिळायला नको आणि डायरेक्ट मी ती किवी कचऱ्यात फेकली. आणि बघा इथे पिया छान मस्त मोबाईलमध्ये बघून ड्रॉइंग तिचं जे होतं करण्याचं काम चाललेलं आहे. उद्या हिंदीचा पेपर आहे आणि खूपच सोपा आहे म्हणून मग अभ्यास करायचं काही तिला टेन्शन नाही आहे. म्हणून मस्त एन्जॉय करते ती आणि तिने ही छान ड्रॉइंग काढली मोबाईलमध्ये बघून बघून. स्वयंपाक बनवायला अजून जरा वेळ आहे. म्हटलं काहीतरी तर काम आहे तर जे जरा करून घेऊया. आणि हे जे चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे ना, म्हणजे भावाच्या लग्नापासून मी जशी गेली आहे ना तसं जे अस्ताव्यस्त झालं आहे ना, आज करू उद्या करून त्याला काही मला वेळ मिळत नाही. म्हटलं आता जेवढे 1-2 ड्रॉवर माझ्याने व्यवस्थित ऑर्गनाईज होतील ना स्वयंपाकाच्या आधी, तर तेवढं करण्याचा जो आहे तो माझा आता इथे प्रयत्न चालला आहे. कारण वेळ निघून जातो आणि कामं मात्र उद्यावर सोपवून आपण काही कामं ते वेळेवर होतच नाही. चला तर आज एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे तसं तर मी बऱ्याच वेळा माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते की हॅपी राहा. आणि म्हणजे बरेच लोक मला विचारतात की तू स्वतःला मेंटेन कसं केलं, एवढं करून ठेवलेलं आहे आणि तू म्हणजे स्किनवरून तुझं वाटत नाही की तुला मुलगी वगैरे आहे असं. तेव्हा त्या रिलेटेड मी जे असतं ते माझ्या व्हिडिओ थ्रू किंवा कमेंटमधून वगैरे सांगत असते की माझा एकच मंत्र आहे की हॅपी राहा. कारण बघा काय होतं माहिती आहे का, म्हणजे आता हे तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं माझं रिझन असं आहे की आता म्हणजे 1-2 मी असं स्टेटसला जे होतं ना ते म्हणजे पेपराचं कात्रण असतं ना, तर मी ते पाहिलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या कडची जळगावकडची एक बाई होती आणि तिचं एज वगैरे एवढं काही जास्त नव्हतं. हल्लीच 2-3 वर्षापूर्वी आय थिंक तिचं लग्न झालं होतं. एक्झॅक्टली मला आठवत नाहीये, पण मी तुम्हाला वरवरच्या गोष्टी सांगते. सो तिचा अचानक तिला कर्करोग वगैरे झाला आणि त्याच्याने जे आहे ना ती म्हणजे नाही आता. सो ती पोस्ट वाचल्यानंतर, आताच काही वेळापूर्वी मी रीड करत होती, तर ती पोस्ट वाचल्यानंतर मला असं वाटलं की मी नेहमीच तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते, पण आज जे आहे थोडं बोलून घ्यावं. काय होतं माहिती का की रोजच्या लाईफमध्ये म्हणजे असं म्हणतात की पैसे आपण कमवायला लागलो की खूप हॅपीनेस येतो, पण याला पण सगळं पलीकडे ठेवून ना म्हणजे रोजच्या आपल्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढ्या गोष्टी चालत असतात. घरच्या छोट्या मोठ्या कामांवरून होणारे मतभेद, घरांमध्ये एवढे मतभेद होतात. कधी कधी मुलांवरून आपल्याला भरपूर आपण स्ट्रेसमध्ये जात असतो. आणि यामधून ना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या फिक्स आहेत, ह्या होतील आणि ह्या आपण कमी करू शकतो, पण अगदीच बंद करणं आपल्या हातामध्ये नाहीये. कितीतरी अशा एकदम नॉर्मल गोष्टी असतात आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्या मनाला त्या गोष्टी एवढ्या लागलेल्या असतात ना, आपण त्या पूर्ण असं होल्ड करून ठेवतो. आणि ती एखादी नॉर्मल गोष्ट अगदी म्हणजे आपण पूर्ण असं दिवसभर किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत आपण ते एक्सटेंड करून घेऊन जातो. आणि याच्याने आपल्याला काय मिळतं, शेवटी ज्याच्याबद्दल आपल्याला आपल्या मनात जो राग असतो आपण तो दुसऱ्या दिवशी ते जाऊन आपण तो सोडूनच देतो. राहायचं तर आपल्याला त्यांच्यासोबतच असतं, पण म्हणजे तो जो फेज असतो ना ती गोष्ट होल्ड करून ठेवणं आणि स्वतःला त्रास करून घेणं, त्या गोष्टीबद्दल परत परत विचार करत राहणं आणि आपल्या आयुष्यातला तो एक दिवस किंवा समजा की 2 तास 3 तास ते आपल्या असेच निघून जातात. आणि काहीच होतं माझ्यासोबत पण असं आधी, पण स्टार्टिंगला. आणि तेव्हा आपल्याला एवढं समजत नाही की लग्नानंतरचे काही असतात बऱ्याचशा गोष्टी, पण हळूहळू ना मला असं वाटतं की मी स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना लवकर इम्प्रूव्ह करून घेतलं. म्हणजे मी तुम्हाला हे यासाठी सांगते की काय होतं ना की एक दिवस करता करता आठवडा, महिना, वर्ष कधी निघून जातं आपल्याला कळत नाही. आणि आपण म्हणतो की आयुष्य खूप मोठं आहे, पण तसं म्हणलं आता त्या बाईसाठी तिचं आयुष्य किती छोटं होतं. तर काय होतं की जो जसा दिवस येतोय ना, जे काही होतंय, एखादी चुकीची गोष्ट पण होते, मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही तुमच्या साईडून आणि फक्त आपल्यासाठी स्वतःसाठी जे आहे ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्यायचा प्रयत्न करा. आणि कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला जास्त आनंदी ठेवू शकता या गोष्टीकडे फोकस करा. कारण तिने म्हणजे तिची डेथ वगैरे होण्यापूर्वी तिने एक असं म्हणजे काहीतरी पोस्ट किंवा चिठ्ठी वगैरे काहीतरी लिहिली होती आणि त्यामध्ये तिने म्हटलं होतं असं सगळ्यांना की आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे कुठलाही क्षण वेस्टेज न घालवता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त आनंद जो आहे तो घ्यायला शिका. कारण आयुष्य कधी संपून जातं हे कोणाला माहीत नसतं. सो मला असं वाटतं की मी ह्या गोष्टीतून आता बरीचशी बाहेर पडली आहे आणि मी स्वतःवर जास्त फोकस करायला लागली आहे. त्यामुळे मी सांगते की एक अशी रुटीन आपली स्वतःसाठी बनवायची, नॉट फॅमिली कामासाठी नाही म्हणत मी, एक स्वतःसाठी अशी रुटीन असली पाहिजे, अशी कुठली तरी गोष्ट असली पाहिजे जी आपण स्वतःसाठी करू आणि ते करताना आपण फक्त स्वतःचा विचार करू. मग ते काहीही असो, काम कुठलंही असो, आवडीचं असो, स्वयंपाक असो, वॉटेवर काही का असे ना. तर मला म्हणजे सांगायचं एवढं होतं की बस हॅपी आपण जेवढं शक्य असलं पाहिजे ना तेवढं आपण हॅपी राहिलं पाहिजे. आणि आपण हॅपी राहण्याचा जो इम्पॅक्ट असतो ना तो हळूहळू बरोबर फॅमिलीसोबत होतो. आपले डिसिजन जे असतात ते आपण अशा पद्धतीने घेतो की ते आपल्यालाही हर्ट करणारे नसतात, समोरच्यालाही हर्ट करणारे नसतात. आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटली की प्रत्येकाच्या
घरामध्ये मतभेद जे असतात, काही ना काही गोष्टीवरून जे असतात ते भावना दुखवल्या जातात म्हणजे जातात, कारण प्रत्येक मनुष्याचा स्वभाव जो असतो तो वेगवेगळा असतो. त्यासाठी त्या गोष्टी लवकरात लवकर सोडून देणं आणि म्हणजे मूव्ह ऑन करून आपण आपलं तिथे स्वार्थी व्हायचं असं मला वाटतं, की जा बाबा तुला जे करायचं ते कर, बोललं गेलं झालं सगळं, आता मी हे सोडते आणि मला माझा आनंद जो आहे तो याच्या पुढे मला फक्त चूज करून जे आहे ते पुढे माझा मार्ग जो आहे मला मोकळा करायचा आहे असं म्हणून का असेना फटक्यात त्या गोष्टी ज्या आहेत ते सोडून द्या. कारण ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेस घेणं, नेहमी त्याच गोष्टीचा विचार करत राहणं आणि दुःखी होऊन जे आहे ते एक 2-2 दिवस आपले घालवून देणं, शेवटी ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट जो असतो तो पुढे जाऊन आपल्या हेल्थवर पण पडतो आणि मग आपण बऱ्याचशा गोष्टी करून पण चांगलं हेल्दी डाएट हे ते सगळं करून पण जे आहे ते आपल्याला पुढे काही मिळत नाही. सो ह्या गोष्टी पण इम्पॅक्ट देतात. सो मला एवढंच सांगायचं होतं की आनंदी राहा आणि शक्य तितका प्रयत्न करा की आपण जास्तीत जास्त कसं आनंदी राहू आणि आपलं जे आयुष्य आहे ते फक्त आनंदाने कशा पद्धतीने आपण घालवू शकू. चला, बोलता बोलता मी ती स्वयंपाकाच्या आधी कामं करायला आली होती, म्हटलं जरा वेळ आहे मला स्वयंपाकाला कामं करून घेऊया, पण ते बोलता बोलता राहिलेच. आता जरा एवढी बॅग फक्त मी खाली करते, तसं माझं पूर्णच जे आहे ना हे पूर्ण माझं व्यवस्थित रचायचं बाकीच आहे. म्हणजे मला बराच वेळ वाटतं की रचण्याआधी ना मी काहीतरी म्हणजे ऑर्गनायझर वगैरे घ्यावं, पण कधी घेईल मी आणि घेऊ करता करता एक दिवस असाच निघून जातो माझा. म्हणून म्हटलं चला ही बॅग तरी व्यवस्थित खाली करून घेऊया. याच्यात बराचसा सामान आहे माझा, तर तो मी आता रचून घेते आणि मला लगेच फटक्यात स्वयंपाक पण करायचा आहे. बोलता बोलता बराचसा वेळ निघून गेला आणि काही माझं तिथे रचून म्हणजे व्यवस्थित ऑर्गनाइज करून काही झालं नाही, पण तेवढी बॅग होती ती मात्र माझी रिकामी करून झाली आहे आणि मी आता इथे स्वयंपाक करायला आली आहे. आज जेवणामध्ये जे आहे ना कढी बनते, जी आपली नेहमी बनत असते कढी, तीच कढी बनते आणि गिलकी होती तर मस्त गिलकीची भाजी बनवते. आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची राहिली, ती म्हणजे बघा की घरातला प्रॉब्लेम्स तर असतात, पण बऱ्याच वेळा आपण दुःखी होत असतो एका गोष्टीमुळे, ते म्हणजे हेवे दावे. इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की आपण एखाद्याची लाईफ जी असते ती नोटीस करत असतो की हिच्यासोबत खूप छान होतं, हिचं छान हे झालं ते झालं. ह्या गोष्टीने आपण स्वतःला बऱ्याचशा म्हणजे बाहेरून आपण दाखवण्याचा प्रयत्न नाही केला ना तरी आतून मला असं वाटतं की बऱ्याचशा वेळा आपल्याला हे हर्ट होत असतं. सो आपल्याकडे जेवढं आहे ना तेवढ्या गोष्टीत मस्त समाधानी राहून ना हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा. आणि हे माझ्याने बोलायचं तेव्हा राहिलं होतं, म्हटलं चला आता शेअर करूयात. आणि बघा इथे कढी माझी बनवून झाली होती आणि म्हटलं चला वेगळी कढई ठेवण्यापेक्षा माझ्याकडे ना जिऱ्याचं जे पावडर असतं ना ते संपलेलं होतं आणि मी जिऱ्याचं पावडर असो किंवा धण्याचं पावडर असो मी घरीच बनवते. तर मी त्याच कढईमध्ये ना आधी जिरं जे होतं ना भाजून घेतलं, म्हणजे जिऱ्याचं पावडर बनवण्यासाठी थोडा मस्त छान असा त्याचा सुगंध यायला लागला ना भाजताना जिऱ्याचा, की मग त्याला बाहेर काढून घ्यायचं. आणि आता कढई पण तापलेली होती तर त्यामध्ये लगेच जी आहे गिलक्याची भाजी जी आहे ती यामध्ये मी पुढे बनवून घेईल. आणि जोवर ही भाजी बनते वगैरे तोवर जे जिरं भाजलेलं आहे ते पण माझं गार होऊन जाईल आणि मग त्याचं पावडर मी लगेच जे आहे ते मिक्सरमधून काढून घेईल. अगदी नॉर्मल साध्यासुद्धा पद्धतीने हिरवी मिरची टाकून त्यामध्ये थोडे सुके मसाले वगैरे टाकून जे आहे गिलक्याची भाजी इथे बनवलेली आहे मी. आणि जसं चपाती वगैरे झाली ना लगेच मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं जिरं आणि थोडं जे आहे ते मसाल्याच्या डब्यामध्ये काढून घेते. तसं तर मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असते, पण माझ्याकडे जिरं थोडं कमी प्रमाणात होतं म्हणून मी जास्त काही बनवलं नाही. पण मी जिरं वगैरे असतं ना तर ते मम्मीकडून मागवत असते आणि आता भाऊ तिकडेच आहे तर तो येताना मी त्याला सांगेल आणि मग तेव्हा जे आहे जास्त क्वांटिटीत बनवून ठेवेल. म्हणजे एकदाचं बनवून ठेवलं ना की मग आपण हवं तेव्हा काढून त्याला यूज करून घेऊ शकतो. कमी क्वांटिटीमध्ये होतं म्हणून छोटी बरणी काढली, नाही तर मग मोठी बरणी लागते मला. आणि तुम्ही बघितलं ना थोडं जास्त एकदम बारीक नाही करत मी, थोडं दरदरीत ठेवते त्याला. आणि आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे मसाला ताक वगैरे बनवायचं असेल तेव्हा पण बऱ्याचशा वेळा जे आहे ते जिऱ्याचं पावडर यूज होतं आणि भाजी वगैरेमध्ये तर होतच असतं. सायंकाळचे जवळजवळ 4:30 झालेले आहेत आणि मी ऑलरेडी सायंकाळचा जो चहा असतो ना तर मी तो ठेवलेला आहे. आणि मला ना आता म्हणजे एका म्हणजे नवीन घर घेतले त्यांनी, आमच्या सोसायटीमध्येच राहत होते आणि त्यांची घरची पूजा वगैरे ना जेव्हा माझ्या भावाचं लग्न होतं ना तर तेव्हा होतं. तर मग मला तेव्हा काही जायला मिळालं नाही. सो त्यांनी इन्व्हाइट केलं आहे की ये म्हणून घर बघायला. सो नेहमी पियाला वगैरे जेव्हा खाली मी पार्किंगमध्ये वगैरे खेळायला घेऊन जाते तेव्हा ते पण असायचे. लहान मुलगी आहे, तिला मी दाखवलं आहे व्लॉगमध्ये एक वेळा. सो त्यांच्याकडे जायचं होतं तर
मी त्यासाठी ना म्हटलं आता येताना तर मला रात्री थोडा तर उशीर होणारच आहे, की आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला आणि मग ती प्लॅनिंग पाहिजे, की आल्या-आल्या पटापट जे आहे ते गोष्टी तयार पाहिजे. म्हणून इथे चहा बनवताना मी जरा ती रात्रीची तयारी करून घेतली आणि थोडं पालक वगैरे होती, तर मी ती व्यवस्थित निवडून वॉश करून ठेवते, जेणेकरून आल्या-आल्या पटापट जे आहे ते कट करेल मी आणि लगेच जे आहे ते पराठा बनवायला घेईल. कारण माहीत असतं आपल्याला काही गोष्टी, की आपण कधीतरी जातोय, गोष्टी होणार, गप्पा होणार. आता 8-15 दिवसापासून भेट पण नाही आहे. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून मी आधीच जरा प्रिपरेशन करून घेतलं. चहा वगैरे घेतली. कारण मला पियाच्या पप्पांसाठी ठेवावीच लागणार होती. म्हटलं चला मी पण जराशी थोडी 1-2 घूट का असेना घेऊन घेऊया. आणि मग चहा वगैरे घेतल्यानंतर जे आहे आता मस्त तयारी करून चाललो आहे. माझं ना सध्या असं झालं आहे, की माझं म्हणजे खूप जास्त लोकांसोबत एवढी अशीही अगदी पटकन ओळख होत नाही. पण ज्यांच्यासोबत होत असते, मग त्यांच्यासोबत लाँग लास्टिंग होत असते. आणि सध्या तर आयुष्य असं झालं आहे माझं 1-1.5 वर्षापासून, की म्हणजे वेळ नसतो एवढा, की आपण जाऊन गप्पा करू किंवा रस्त्यात पण कोणी भेटलं, की तिथे पण आपण भेटून म्हणजे खूप जास्त वेळ बोलू. एवढा वेळ माझ्याकडे नसतो. घरीच खूप कामं असतात, व्हिडिओची कामं असतात. त्यामुळे मी शक्यतो लोकांपासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करते. पण जेवढे चांगले ज्यांच्यासोबत बॉन्ड जे आहेत ते आपले वाइब्स ज्यांच्यासोबत मॅच होतात, मग त्यांना मी लाँग लास्टिंग जे आहे ते आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्यासाठी वेळ पण काढते. चला असं बघा, इथे पियाने मिरर हात लावूनच अशा पद्धतीने तिचं हाईट जेवढी आहे ना, तेवढा तो मिरर किती खराब झालेला आहे. आणि हे सगळे कामं मुलं वाढवून ठेवतात आणि मग भरपूर कामं करावे लागतात. आणि पियाना सध्या खूप जास्त चूजी झाली आहे. म्हणजे तिच्या पद्धतीने तिला तयार व्हायचं असतं. हेअर बेल्ट कुठला लावायचा, ड्रेस कुठला घालायचा, जीन्स कुठली घालायची, असं सगळं. आणि माझं काम यामुळे जरा सोपं झालं आहे. चला मग व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.